आपण अनेकदा विचार करतो की आपण खूप काम करतो, अहोरात्र कष्ट घेतो, पण तरीही रात्री शांत झोप का लागत नाही? हो, एक प्रकारची अस्वस्थता कायम असते आपल्यात. अगदी बरोबर. माझं पुढे काय होणार किंवा मी एवढी मेहनत घेतलेला हा प्रोजेक्ट यशस्वी होईल का? या आणि अशा भविष्यातील परिणामांच्या भीतीने आपण अक्षरशः ग्रासून जातो. खरंय. आणि काम सुरू करण्याआधीच आपण त्या कामाच्या चिंतेने पूर्णपणे थकून जातो. नक्कीच. पण जरा विचार करा, जर अशी एखादी प्राचीन इनर टेक्नॉलॉजी किंवा अंतर्गत तंत्रज्ञान असेल जिच्यामुळे आपण आपली 100% क्षमता वापरून काम करू शकतो, पण त्या कामाचा 0% ताण घेता. अरे वा, ऐकायला खूपच भारी वाटतंय हे. हो ना. अत्यंत उत्साहाने आणि मनापासून सर्वांचं सनातन शास्त्र या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आणि आजचा आपला मुख्य विषय आहे कर्मयोग म्हणजे काय. अगदी बरोबर. भगवद्गीता, भगवान श्रीकृष्णांचे स्वतःचे जीवन आणि देव नावाच्या एका शेतकऱ्याची अतिशय सुंदर कथा, या सर्वांच्या माध्यमातून आपण आज हा विषय उलगडणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय केवळ कोणत्या तरी जुन्या ग्रंथांपुरता मर्यादित आहे असं मानण्याची अजिबात गरज नाही. किंबहुना आजच्या या धावपळीच्या आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात याची सर्वात जास्त गरज आहे. हो, आपण अनेकदा प्राचीन ज्ञान आणि आधुनिक जीवन या दोन वेगळ्या गोष्टी मानतो. पण खरं तर हा जो विषय आहे तो या दोन्हींना जोडणारा एक भक्कम पूल आहे. अगदी बरोबर. आपण जे काही करतो त्यामागची मानसिकता नेमकी कशी असावी हे समजून घेण्यासाठी हा विषय अत्यंत व्यावहारिक आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या सखोल चर्चेची सुरुवात एका सामान्य गैरसमजापासून करूया, जो मलाही अनेकदा पडतो. सांगा ना, कोणता गैरसमज? म्हणजे बहुतेक लोकांना असं वाटतं की कर्मयोग म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त फुकट काम करत राहणं किंवा सर्व काही सोडून देऊन जीवनातून पळ काढणं. हे कितपत खरं आहे? हां, खरोखरच एक खूप मोठा आणि दुर्दैवी गैरसमज आहे. अच्छा. बघा, कर्मयोग म्हणजे जीवनातून पळून जाणं किंवा रनिंग अवे फ्रॉम लाईफ अजिबात नाही. बरं. मग नक्की काय आहे? उलट तो ॲक्शन, अवेअरनेस आणि डिटॅचमेंट म्हणजेच कृती, जागरूकता आणि अलिप्तता यांचा एक अत्यंत सुंदर संगम आहे. आपण सामान्यतः विचार करतो की हे काम केल्यावर मला काय मिळेल. हो, तोच तर आपला पहिला विचार असतो नेहमी, माझा यात काय फायदा? अगदी तसंच. पण कर्मयोगाचा प्रवास हा या प्रश्नाकडून या क्षणी माझी योग्य कृती कोणती असायला हवी या विचाराकडे जाण्याचा आहे. गीतेमध्ये यासाठी एक अतिशय अचूक संदर्भ दिला आहे. योगः कर्मसु कौशल्यम. योगः कर्मसु कौशल्यम म्हणजे कामातील कौशल्य. हो, इथे योग हे केवळ डोळे मिटून हिमालयात बसणे नाही, तर योग म्हणजे आपल्या कृतीतील कौशल्य, आपल्या कामातील परिपूर्णता. हे थोडं सविस्तर उलगडून पाहूया, कारण हे समजून घेताना आधुनिक जगातील 3 मानसिक सापळे किंवा 3 ट्रॅप्स समोर येतात, ज्यात आपण सगळेच कधी ना कधी अडकतो. अगदी बरोबर. कोणते आहेत ते 3 सापळे? पहिला सापळा म्हणजे परिणामांबद्दलची आसक्ती किंवा अटॅचमेंट टू रिझल्ट. म्हणजे जर मला यावर्षी प्रमोशन मिळालं तरच मी आनंदी होईन. हां, आणि नाही मिळालं तर पूर्ण निराशा. बरोबर. दुसरा सापळा म्हणजे अपयशाची भीती, फिअर ऑफ फेलियर. म्हणजे मी हा नवीन व्यवसाय सुरू केला आणि तो बुडाला तर लोक काय म्हणतील? हा विचार तर पावलोपावली सतावतो माणसाला. हो ना. आणि तिसरा सापळा म्हणजे यशाचा अहंकार, इगो इन सक्सेस. हा प्रोजेक्ट फक्त माझ्यामुळेच यशस्वी झाला. आधुनिक जगाचं उदाहरण घेतलं तर ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्याआधी जी एन्झायटी येते किंवा यशस्वी झाल्यावर जो प्राईड येतो, हे सर्व याच सापळ्यांचे परिणाम आहेत. अगदी तंतोतंत. आणि या 3ही सापळ्यांना मुळातून नष्ट करण्याचं काम कर्मयोग करतो. यासाठीच गीतेतील तो अत्यंत प्रसिद्ध श्लोक आपण लक्षात घेतला पाहिजे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा श्लोक तर खूप जणांनी ऐकलेला असतो. हो, जसे प्राचीन ग्रंथांमध्ये आपण मंत्र म्हणतात तसाच हा खऱ्या अर्थाने कर्मयोगाचा मूळ मंत्र आहे. पण याचे केवळ शब्द अर्थापेक्षा त्यामागील मेकॅनिक्स समजून घेणं गरजेचं आहे. काय आहेत ते मेकॅनिक्स? याचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला, कृती करण्याचा अधिकार म्हणजे राईट टू ॲक्शन. आपण जिवंत आहोत म्हणजे आपण कृती करण्यापासून पळ काढू शकत नाही. श्वास घेणे हेही एक कर्मच आहे. अगदी बरोबर. आपण काहीच न करता राहूच शकत नाही. नक्कीच. दुसरा स्तंभ आहे परिणामांवर नियंत्रण नसणे म्हणजे नो कंट्रोल ओव्हर रिझल्ट्स.
फळ काय मिळेल हे अनेक बाह्य गोष्टींवर अवलंबून असते जे आपल्या हातात नसते. अगदी. मार्केट कसं रिस्पॉन्ड करेल हे आपण नाही सांगू शकत. बरोबर. तिसरा स्तंभ बक्षिसासाठी कृती न करणे. म्हणजे कृतीचा मुख्य उद्देश केवळ बक्षीस मिळवणे नसावा. आणि चौथा जो सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे निष्क्रियतेकडे न वळणे. म्हणजे कामच न करण्याची वृत्ती टाळणे. हो, डू नॉट एस्केप ॲक्शन. जर फळ माझ्या हातात नाही तर मग मी कामच का करू, हा विचार अत्यंत घातक आहे. पण इथेच मला एक प्रश्न विचारायचा आहे जो अनेक श्रोत्यांच्या मनात येत असेल. जर फळाची अपेक्षाच ठेवायची नाही तर माणसाला काम करण्याची प्रेरणा किंवा मोटिवेशन कुठून मिळणार? हां, अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे. म्हणजे जर मी परिणामांची चिंताच केली नाही तर कामाचा दर्जा घसरेल अशी भीती वाटत नाही का? इथेच डिटॅचमेंट किंवा अलिप्ततेचे खरे विज्ञान समजून घेतले पाहिजे. अलिप्तता म्हणजे निरुत्साह नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या परिणामांची प्रचंड चिंता करतो तेव्हा आपली 50% ऊर्जा त्या भीतीमध्ये आणि ताणतणावात खर्च होते. हे अगदी खरं आहे. म्हणजे प्रत्यक्ष कामासाठी केवळ 50% ऊर्जा उरते. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण परिणामांची आसक्ती सोडून देतो तेव्हा ती भीतीची फ्रिक्शन नाहीशी होते. आपली 100% ऊर्जा केवळ आणि केवळ त्या प्रक्रियेवर केंद्रित होते. यामुळे कामाचा दर्जा घसरत नाही, उलट तो सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. हे खरंच विचार करायला लावणारा आहे. पण जर हा विषय इतका शांत आणि अलिप्ततेचा आहे तर मग एक अत्यंत विरोधाभासी प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? भगवान श्रीकृष्णांनी हे योग आणि अत्यंत सखोल ज्ञान यांचे एवढे महान धडे युद्धभूमीवर का दिले? कुरुक्षेत्रावर जिथे मृत्यू समोर उभा होता तिथे हे का सांगितले? एखाद्या शांत आश्रमात हे ज्ञान देणं जास्त सोपे नव्हते का, असंच ना? अगदी तेच. आश्रमात सांगितलं असतं तर जास्त शांतपणे ऐकता आलं असतं ना? या प्रश्नाचं उत्तर महाभारताच्या मूळ स्वरूपात दडलेलं आहे. बघा, महाभारत हे केवळ एक युद्ध नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या मानवी जीवनाचं प्रतीक आहे. आपल्या जीवनात नेहमीच नैतिक पेचप्रसंग म्हणजेच मॉरल कॉम्प्लेक्सिटी असते. आणि भावनिक संघर्ष म्हणजे इमोशनल कॉन्फ्लिक्ट पण असतोच. बरोबर. शांत आश्रमात मिळालेलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनाचं संकटात किती टिकेल, म्हणूनच जीवनाच्या या रणांगणावरच खऱ्या स्थिरतेची परीक्षा असते. जे ज्ञान रणांगणावर मन शांत ठेवू शकते तेच खरे ज्ञान. आणि हे रणांगण अर्जुनाच्या बाबतीत किती भयानक होतं हे आपण पाहिलंच आहे. समोर आपलेच काका आजोबा उभले आहेत हे पाहून अर्जुन पूर्णपणे खचला. हो, त्याच्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडले. हो ना. आणि विशेष म्हणजे अर्जुनाला त्या क्षणी खरोखरच असं वाटत होतं की तो अत्यंत मॉरल किंवा नैतिक वागतोय, पण हे खरं नव्हतं. बरोबर? अगदी बरोबर. तिथेच भगवान श्रीकृष्णांचा दृष्टिकोन खूप स्पष्ट होता. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की ही दया नाही तर ही केवळ आसक्ती आणि भीती आहे. म्हणजे अटॅचमेंट आहे फक्त. हो. त्यांनी त्याला स्वतःचा धर्म न सोडण्यास सांगितले. जर समोर उभे असलेले योद्धे त्याचे नातेवाईक नसते तर अर्जुनाने क्षणाचाही विचार न करता युद्ध केले असते. म्हणजे त्याची माघार ही तत्वांमुळे नव्हती तर माझे लोक या भावनेमुळे होती. नक्कीच. जर तो रणांगणावरून पळून गेला असता तर स्वतःच्या भावनिक दुर्बलतेमुळे पळाला असता. आणि कर्मयोग आपल्याला कधीही दुर्बलतेचे समर्थन करू देत नाही. हे अधिक सोपे करण्यासाठी आपण संगीताचं एक आधुनिक उदाहरण घेऊया. धर्म आणि कर्मयोग म्हणजे समजा एका भव्य वाद्यवृंदात म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये आपण बसलो आहोत. खूप छान उदाहरण आहे हे. तिथे आपलं स्वतःचं वाद्य समजा व्हायोलिन अत्यंत चोखपणे वाजवणे हा आपला धर्म आहे. आता उद्याच्या वर्तमानपत्रात या मैफिलीचा रिव्ह्यू कसा येईल या भीतीने वाद्य वाजवणंच थांबवणं हा काही कर्मयोग नाही. अगदी बरोबर. आपली जबाबदारी फक्त तो एक सूर पूर्ण क्षमतेने वाजवणं ही आहे. हो ना, कारण संपूर्ण मैफिलीचं यश हे आपल्या एकट्याच्या हातात नसते. आणि श्रीकृष्णांच्या उपदेशानंतर अर्जुनासोबत नेमकं हेच घडलं. युद्धभूमी तीच होती पण अर्जुनाची मानसिकता बदलली. हीच ती खरी इनर स्टिलनेस आहे जी आपल्या हृदय आणि मनात निर्माण होते. म्हणजे कृती तीच होती पण मी हे करतोय हा जो कर्तृत्व भाव असतो तो नष्ट झाला. हो, डुएशिप इगो पूर्णपणे नष्ट झाला. हा विचार खूप सखोल आहे. पण आता मला एक वेगळाच कुतूहलजनक मुद्दा मांडायचा आहे. उपदेश देणं खूप सोपं असतं, पण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः या योगचं आचरण केले होते का? अरे, भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन हाच कर्मयोगाचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यांच्याकडे अफाट सत्ता, प्रचंड संपत्ती, सर्व काही होतं, पण तरीही ते कशातही अडकले नाहीत.
त्यांनी युद्ध न करण्याची निवड केली तरीही ते युद्धातील सर्वात निर्णायक शक्ती ठरले. आणि मला यातला सर्वात अचंबित करणारा भाग तो वाटतो जेव्हा त्यांनी स्वतः सारथी किंवा चॅरिएटियर बनण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जो माणूस राजा आहे तो एका योद्ध्याचं सारथ्य करायला तयार होतो. अगदी बरोबर. इथे त्यांनी त्यांचा इगो किंवा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवला. होय, आणि यातून हे शिकायला मिळतं की कोणती भूमिका आपल्याला समाजात स्टेटस मिळवून देते हे महत्वाचं नाही, होय. तर सत्याच्या बाजूने उभी राहण्यासाठी कोणती भूमिका आवश्यक आहे हे जास्त महत्वाचे आहे. पण इथे मला थोडं पुशबॅक द्यायचं आहे. एक मोठा प्रश्न आहे माझ्या मनात. विचारा ना. आपण म्हणतो श्रीकृष्ण हे कर्मयोगी होते, पण त्यांनी तर शस्त्र न उचलण्याची स्वतःची शपथ मोडली होती ना. जेव्हा त्यांनी रथाचे चाक उचलून भीष्मांवर चाल केली होती, मग हा कर्मयोग कसा? हा खूपच उत्तम आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांसाठी धर्माचं रक्षण करणं हे स्वतःची इमेज किंवा प्रतिमा जपण्यापेक्षा जास्त महत्वाचे होते. अच्छा, म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा धर्म मोठा. हो, आपण सामान्य लोक अनेकदा स्वतःच्या प्रतिमेच्या ओझ्याखाली जगतो, पण श्रीकृष्ण परिणामांवरून आणि स्वतःच्या प्रतिमेवरूनही पूर्णपणे अलिप्त होते. त्यांनी कधीही मी हे करत आहे असा दावा केला नाही. बापरे, हे समजल्यावर दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. स्वतःची प्रतिमापणाला लावून योग्य कृती करणे ही अलिप्ततेची सर्वोच्च पातळी आहे. अगदी खरंय. पण या ॲक्शनच्या मागे नक्की कोणती इनर मेकॅनिक्स काम करत असते आणि आपण जे कर्मा करतो त्याचं ओझं कसं हाताळायचं? ही इनर मेकॅनिक्स समजून घेण्यासाठी शास्त्रांनुसार कर्माचे 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला प्रकार म्हणजे संचित कर्म, म्हणजे आपल्या भूतकाळातील साठवलेले सर्व कर्म. जसे बँकेत आपले फिक्स डिपॉझिट असते तसं. अगदी तसंच. दुसरा प्रकार आहे प्रारब्ध कर्म. जे कर्म सध्याच्या जीवनात आपल्यासमोर उलगडत आहे, म्हणजे बँकेतून जे पैसे आपण सध्या वापरण्यासाठी काढले आहेत. हां, जे आपल्याला भोगावेच लागते. बरोबर. आणि तिसरा प्रकार म्हणजे आगामी कर्म. आगामी कर्म, जे आपण आत्ताच्या कृतीतून भविष्यासाठी निर्माण करत आहोत. पण मग कर्मयोग यात नक्की कुठे बदल घडवतो? इथेच जादू आहे. जेव्हा आपण कर्मयोग आचरणात आणतो तेव्हा आपण कर्माच्या फळाची आसक्ती सोडून देतो. यामुळे नवीन आगामी कर्म तयार होण्यापासून थांबते आणि जुन्या संचित कर्माची शुद्धी होते, ज्यामुळे शेवटी ज्ञान प्राप्त होते. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलं आहे की काम हे यज्ञ किंवा सेक्रेड ऑफरिंग बनवलं पाहिजे, ते हेच आहे. आधुनिक काळातील उदाहरण द्यायचं तर एखादा व्यवसाय केवळ नफ्यासाठी न करता समाजातील योगदानासाठी करणे. अगदी अचूक. जेव्हा कामाचा उद्देश मोठ्या योगदानासाठी किंवा कॉन्ट्रिब्युशनसाठी असतो तेव्हा ते कर्म आपल्याला बांधत नाही. खूप रंजक बनते, कारण हे सगळं आजच्या आधुनिक जीवनशैलीत कसं आणायचं यासाठी आपण देव नावाच्या एका शेतकऱ्याची अतिशय सुंदर कथा बघूया. हो, ही खूप छान गोष्ट आहे. देव नावाचा शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असायचा. पाऊस चांगला आला तर आनंद, नाही आला तर दुःख. त्याचे पूर्ण आयुष्य अशा गोष्टीवर अवलंबून होते ज्यावर त्याचे नियंत्रण नव्हते. आणि मग त्याच्या आयुष्यात एका साधूचा प्रवेश होतो. तो साधू त्याला एक अत्यंत मार्मिक उपदेश देतो. काय सांगतो तो साधू? साधू म्हणाला, जमीन तयार करणे, कष्ट करणे हे तुझ्या हातात आहे, पण पाऊस तुझ्या हातात आहे का? आणि साधूचे पुढचे वाक्य अतिशय महत्वाचे आहे. तू शेती करत नाहीयेस, तू भविष्याशी वाटाघाटी करत आहेस. निगोशिएटिंग विथ द फ्युचर. क्या बात आहे. हे वाक्य किती खोल आहे. यानंतर देवने फक्त आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले आणि पावसाची चिंता सोडली. जर आपण याचा संबंध आजच्या कॉर्पोरेट जीवनाशी जोडला तर व्यवसाय म्हणजे तुमची शेती, तुमचे कष्ट म्हणजे तुमचे कर्म, आणि मार्केट रिस्पॉन्स किंवा बॉसची प्रतिक्रिया म्हणजे पाऊस. अगदी बरोबर. जर आपण पावसावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःखी हो. कर्मयोग म्हणजे उत्तम शेती करणे, पण पावसावर नियंत्रण न ठेवणे. अगदी योग्य. आजच्या चर्चेचा सारांश सांगायचा तर कर्मयोग म्हणजे सर्व कामे 100% क्षमतेने करणे, पण त्या परिणामामुळे स्वतःची ओळख न बनवणे. जसे एखादे पांढरा शुभ्र कमळाचे फूल पाण्यात राहते पण पाण्याने ओले होत नाही, तसे आपण जगात राहायचे आहे. अगदी स्पष्ट शब्दात मांडलेत. आणि हे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण सर्व मानवांचा ब्रह्मा आणि आपल्या सर्वांच्या आत असलेल्या आत्मा यांच्याशी असलेला ऋणानुबंध समजून घेतो. हा ऋणानुबंध जाणवला तर हा कर्मयोग आचरणात आणणे सोपे जाते. नक्कीच.
जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे जो आपण स्वतःला विचारला पाहिजे. कोणता विचार? विचार करा, जर तुम्ही सध्या करत असलेल्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टमधून यशापयशाची चिंता किंवा अँक्झायटी ऑफ रिझल्ट पूर्णपणे काढून टाकलीत, तर तुमच्या कामाची गुणवत्ता आणि तुमची ऊर्जा आत्ता ह्याच क्षणी किती पटीने वाढेल. हा विचार खरोखरच अद्भुत शांती देणार आहे. मित्रांनो, आमची ही सखोल चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमच्या आयुष्यातला तो पाऊस कोणता आहे ज्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न तुम्हाला आजपासून थांबवायचा आहे.